उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ, तुगा म्हणे आता लाभ नाही या परत. गेले गेले तो तुमचं ऐकतो म्हणून डॉक्टर होतो तो. काय होतंय तुम्हाला? आता काही काही भाग्यवान डॉक्टर आहेत, सगळं झाल्यानंतर विचारतात काय होतंय. मग आलो कशा करतात? अवघड आहेत. ऐकणं, वकिलाकडे जा, सगळी स्टोरी ऐकतो तो, ऐकतो, ऐकण्याचे पैसे घेतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आपलं हृदय संताजवळ उघड करा, त्याच्यावर संत औषध देतील. संताकडे लपवून ठेवू नका. जेव्हा लोक बाबाकडे येतात ना, हृदय उघडं करतात. महाराज बाबा चुकलं, याच्यातून तारा. चुकणं स्वभाव आहे, लपवणं कपट आहे. आणि कपटी माणसाचा उद्धार होतच नाही. एकदम तुकोबरायची भाषा सांगतो मी, ज्यांचा गाथा जगात प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात, मी अनाथ अपराधी कर्महीन. उघडा करा ना, तुम्हाला मोठं व्हायचं ना, उणीव दाखवा आपली. जगातले सगळे प्रेमविवाह 99% सफल होत नाही. किती टक्के? ते उणीव दाखवतच नाही एकमेकाला. भेटल्या भेटल्या सांगता, तुझ्यासाठी मी चंद्र सूर्य आणतो. नाही कळालं तुम्हाला? भेटल्या भेटल्या आणि बेस्ट कपडे घालतील, बेस्ट फॅशन करतील, नको तो मेकअप लावतील. मेकअप कळलं का तुम्हाला? स्वतःला फसवणं म्हणजे मेकअप करणे. मी जशी आहे तशी दिसत नाही म्हणजे मेकअप. चांगली दिसते, आता ते त्याला चांगली पाहायची सवय. चेहरा धुतल्यानंतर मुलं बघा तुम्ही, नाही नाही ते कपडे उधार, मित्राचे कपडे आणतात तो उधार, आजच्या दिवस दे. इम्प्रेशन टाकण्यासाठी गाडी दुसऱ्याची आणतात. बरेचसे महाराज लोकांचे कपडे पाहून आळंदीला ज्या आलेले आहेत ते फसलेले आहेत की त्याच्याकडे तेवढंच भांडवल आहे, दुसरं काहीच नाही. मुद्दा लक्षात, दिसतं आतमध्ये काही नाही आहे, आतलं नाही दाखवत. आणि जेव्हा खरं कळतं ना, मग तेव्हा असलेली श्रद्धा पण नष्ट होते. महाराज, मी एका साधूला बघितलं, आयुष्यभर दुसऱ्या जातीचा आहे म्हणून प्रसिद्ध झाला तो. आणि किती वर्ष, 60, स्वतःची जात लपवली त्यांनी. आणि जेव्हा ते गेले तेव्हा तिथल्या लोकांना असं विचारलं की बुवा कोणी घरातला पाहुणा आणू अंत्यविधीसाठी. जेव्हा अंत्यविधीसाठी पाहुणा आणायला गेल्यानंतर जात कळाली. लोक म्हणले 60 वर्ष लपवलं. काय लपवायचं कारण आहे? तुम्ही कोणत्याही जातीतले जरी असलात तरी मनुष्यच आहात ना, नाही का? कोणत्याही जातीतले जरी असलात तरी तुम्ही मनुष्य आहात. एवढं देवासाठी पुष्कळ आहे. माणसाचं सोडून द्या. माणसं जातीवाद नाईलाजाने करतात. गुणवत्ता असेल तर जातीवाद होत नाही. माझं आव्हान आहे तुम्हाला. पटतंय तुम्हाला? नाही पटत ना? तुमच्या हातात मोबाईल आहे, कोणत्या जातीच्या माणसाने केला माहिती आहे तुम्हाला? नाही वापरता ना मोबाईल, तिथं तुम्ही जात नाही पाहत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे, तुम्ही चष्मे आहे, कोणत्या कंपनीने तयार केलं, मग तो शाकाहारी का मांसाहारी ते पण नाही पाहिलं. काय पाहिलं तुम्ही समोरच्या माणसाचं? ज्याचे कपडे घातलेत त्याचं काय पाहिलंय तुम्ही? ज्याची कंपनी काय पाहिलं तुम्ही? 1000 उदाहरणं रोज देतो. जातीवाद फक्त दुःख देण्यासाठी आहे, बाकी काही उपयोग नाही त्याचा. किती बुद्धिमान मनुष्य असू द्या, वेदामधलं वाक्य आहेत, माझे गुरुजी सांगत होते, पुमान् पुमांसा परिपातु विश्वतः. माणसाने माणसाला जपावं, माणसाने माणसालाच गरज आहे, जातीची गरज नाही त्याची. मी ब्रह्मनाथ येळमला धन्यवाद देतो. शास्त्रीजी सारखे चांगले व्यक्ती मिळाले तुम्हाला. पारिकर शास्त्रीजींना जपा, नाही तर तुमचं संस्थान किती वर्ष कसं होतं हे मला नका सांगू. 12 वर्षांमध्ये हे जे परिवर्तन केलेलं आहे
हे परिवर्तन करणं, आपलं संसार नसताना देवाचा संसार करणं, असे चांगले सद्बुद्धीवाले व्यक्ती तुम्हाला मिळालेत. आम्ही त्यांच्या पाठीमध्ये आहोत, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. विठ्ठला विठ्ठला. स्वतःच्या उद्धाराची सद्भावना जन्माला येणं ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक तुकोबारायांचा अभंग आहे बरं का, माझा मीच झालो शत्रू. आता जेवढ्यांची मी उदाहरणं दिली ना तुम्हाला, सीतेचं उदाहरण दिलं, कैकेयीचं दिलं, जे उदाहरणं दिलेत तुम्हाला मागच्या कीर्तनामध्ये जे आपला आता सप्ताह झाला त्यात काही उदाहरणं रावणाचे दिले. हे सगळी माणसं स्वतःला घातक आहेत. कैकेयीला दुर्बुद्धी सुचली, लोकांनी थोडा त्रास सहन केला. नीट ऐका बरं का, अगोदरचं साम्राज्य दशरथाचं चांगलं होतं, नंतर रामच राजा झाला, मध्यंतरी कैकेयी बदनाम झाली. मध्यंतरी अगोदरही चांगलं आहे, नंतरही चांगलं आहे, मध्यंतरीचा काळ त्या बुद्धीनं बदनाम झाली. आता उलटा भाग आहे का, रामाचं मूर्ती स्थापन करत असताना सीताची मूर्ती असते का नाही? राम, सीता आणि लक्ष्मण. रामासाठी सीता आहे, रामासाठी हनुमंतराय आहेत. हनुमंतरायची जात बघितली का तुम्ही? बोला ना, कर्तृत्व बघितलं. रामाचं मंदिर नसेल पण हनुमंताचं मंदिर आहे. कर्तृत्व, संत, इतकी ताकद आहेत महाराज सेवेमध्ये, इतकं फळ. तो भाव उपजला पाहिजे. आता उलट बोलतो तुम्हाला, सीतेचं आहेत एकनिष्ठ राहिल्यामुळं, कैकेयीचं का नाही? कधी बघितले कैकेयीची मूर्ती? नाव ठेवत नाहीत महाराज लोक. मी एका गावात गेलो, म्हणे आमच्या गावात कैकेयी. म्हणलं भाग्यवान आहेत. एका गावात दुर्योधन नाव होतं. मी म्हटलं का ठेवलं? म्हणलं जगाला कळायला पाहिजे, जे कोणी ठेवत नाही ते आम्ही ठेवतो. उपजला भाव. रावणी नाव आहे. तुम्ही पुन्हा ऐका, दुसऱ्यासाठी घातकच नाहीत. तुमची बुद्धी तुम्हाला मोठी करणारी असते, तुमची बुद्धी तुम्हाला पतित करणारी असते. 6व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर श्लोक आहेत. उद्धरेद आत्मनात्मानम. आपला आपण उद्धार करायचा असतो. मी विद्वान आहेत, मला फायदा आहे ना, मी चांगलं काम केलंय, मला फायदा आहे. तुम्ही काय करणार आहेत त्याला? एकाला आमचा मित्र आहे, खूप चांगला शिकलेला, त्याला ज्ञानेश्वरीच कळत नव्हती. 30 वर्ष तिकडं राहिलं, मराठी येत नाही, आया क्या न गया क्या त्याच्यातच तिकडं राहिलेला आहे. आणि सगळे संस्कृतचे सूत्रपाठ, ते डाण आहे तो सजत नाही मात्र ठक ठक काही कोरप. आला माझ्याकडे, मला म्हणे महाराष्ट्रातल्या लोकांना काही कळत नाही. म्हटलं तुला हक्कल याच्यावर तू समजून घे, काय कारण आहे? म्हणे काहीच कळत नाही या लोकांना. अरे म्हटलं तुला कळत नव्हतं म्हणून तू शिकायला गेला काशीला, सगळेच काशीला पाठवू का म्हणलं शिकवायला? बघा ते टप्पा कसा आहे. नाही, आता मला असं वाटतंय शास्त्रीजी, ह्या लोकांना जरी व्याकरण कळत नसलं तरी ज्ञानेश्वरी कळते. मग माझी इच्छा आहे ज्ञानेश्वरी सांगायची. म्हणलं सांग. म्हणे मला कळत नाही. म्हणलं परत प्रयत्न कर. म्हणे आता बुद्धी साथ देत नाही. कोणत्या वेळेस कोणता भाव जन्माला यावा याच्यासाठी प्रार्थना आहे. तुम्हाला संस्कृत शिकायचं ना, 65व्या वर्षी जन्माला आलात भाव आणि म्हटले आम्हाला संस्कृत शिकायचं, अक्षर कळत नाही महाराज. नवीन विदेशातले लोक येऊन मराठी शिकतात, खरंच मराठी कळते त्यांना? असे शब्द ना, तोंड भरवणी बोली जी मी एकदा बोललो होतो, आणि ते नवीन युपीतला माणूस मराठीला म्हणजे तोंड भरून कसं बोलतात. म्हटलं तुला कळणारच नाही, महाराष्ट्रातच जन्माला यावं लागेल. तोंड भरवणी ओवी, तोंड भरून बोललो म्हणजे काय? तुम्हाला कळालं तोंड भरून बोलणं म्हणजे काय आहे, पण नवीन माणसाला काय समजून सांगणार आहे तुम्ही? विठ्ठला विठ्ठला. ते फील आहे. योग्य वेळेस, योग्य वयामध्ये योग्य भाव जन्माला आला पाहिजेत, याच्यासाठी प्रारब्ध लागतं. तुकोबारायांचं वय होतं
तोबऱ्यांचं वय होतं. तपश्चर्या करण्या इतपत अंगामध्ये ताकद होती. आणि म्हणून ते भगवंताला प्रार्थना करत, देवा संसार कळाला, संसारातली माणसं कळाली, जन हे सुखाचे सगळं कळालं. आता परमार्थ करावा म्हणून भाव जन्माला आलाय. ह्या भावाला टिकव. नाही, आमच्या गडावर लय पोरं येऊन गेलेत, मला 200-200 पोरं येऊन गेलेली. नवीन नवीन ती कीर्तन ऐकतात शास्त्रीचं, त्यांना अशी लहर येते कीर्तनकार व्हावं. येतात आईबाप मस्त नवीन धोतर घेऊन देतात, गडावर येतात, 4-5 दिवस राहतात. त्यांच्या लक्षात आता इथं जेव म्हणणारं कोण नाही, जा म्हणणारं कोण नाही, कपडे धुणारं कोण नाही, काहीच नाही. गडावर 5-6 दिवस राहतात, नाही कळालं, मग पोटात दुखायला लागतं. आम्हाला माहिती ना का दुखतं ते. अगोदर 200 मुलं आहेत तिथं, त्यांच्या पोटात दुखत नाही, तेच खातात. आणि मग आमचे शास्त्रीजी फोन करतात घरी, तुझ्या मुलाच्या पोटात दुखतं, घेऊन जा. जातो उपजाला. रोज असं वाटतं तुम्हाला चांगलं करावं, चांगलं करावं. जे जाड झालेली माणसं आहेत ना, मी त्यांना सांगत असतो, जरा हे गुडघ्यावर ताण देणार आहे बरं का, जरा कमी खा उद्यापासून डाएट. पुन्हा बोलू का तुम्हाला, आपल्या हातानं आपलं शरीर खराब करणं याच्या इतकं दुसरं पाप नाही महाराज. किती लहान वस्तू असतात, 2 आणि 10 रुपयाचं जेवण असतं, किती खावं. अहो हे शरीर मिळत नाही, देवादिकांना दुर्मिळ आहेत. नरदेह दुर्लभ, एवढं शरीर दुर्लभ आहेत. अरे मिळालेलं शरीर सांभाळता नाही आलं, अध्यात्म काय सांभाळणार तुम्ही. विठाला 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 विठाला. तुम्ही म्हणता महाराज शरीर सुद्धा काळ सारा चिंतनी, काळ सारा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी. देवाच्या पूजनी, देवाच्या पूजनी, देवाच्या पूजनी, देवाच्या पूजनी. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त हार विहार, 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 युक्त हार. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हा जो अभंग आहे ना, हे परमार्थिक लोकांची लाईफस्टाईल आहे. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, चालायचं किती, व्यायाम किती करायचा, युक्त आहार, जाग्यावर गणपतीसारखं बसू नका, विहार पण पाहिजे. आता काय काही महाराज लोकांना उठवण्यासाठी 2-2 महाराज लागतात. हे असे जाड असतात महाराज, खाऊन खाऊन. आणि काय काही तर आता बोलू नये ह्या गोष्टी. आता स्वतःला सांभाळू शकत नाही, यांना देव सांभाळतात. आणि अभिमान कोणता, महाराजांनी तपश्चर्या केली. काय तपश्चर्या केली, एवढं अन्न पचवलं याची तपश्चर्या.
एक कीर्तनकार होते महाराज, महाराष्ट्रात फार प्रसिद्ध होते. त्यांची जेवणाची एक टेक्निक असायची, त्यांना 12 पुरणपोळ्या लागायच्या. 12 हे जर माझ्या देखीची गोष्ट आहेत. आणि जेवायला बसले की 7-8 तर ते सहज खायच्या. आता त्याच्या पुढं खायला अपमान वाटायचा त्यांना. मग ते आग्रह कोणीतरी केला पाहिजे ना. मग आग्रह करवून कसा घ्यायचा आहे? अहो असं काय करताय, अहो वाढाव पोळी. मग तो काय म्हणतो, तुम्ही घेता का? हो आपण दोघं घेऊ. एक आग्रह लगेच दुसरा शेजारी बसलेला आहे, यांच्यासाठी आणा. मग त्याला वाटतंय ना महाराज मी घेईल पण तुम्ही घेतलं. हा अति खाल्ल्याने झोप येते. बघा शब्द सायन्स काय सांगतं, अति खाल्ल्याने झोप येते. याचं कारण आहे पोटातलं अन्न पचवायला ताकद लागते. नीट आहे का? जास्त खाल्ल्याने ताकद कधीच येत नाही. मेडिकल सायन्स बघा. युक्त आहार केल्याने ताकद येते, अति खाण्याने ताकद जाते. मग काय होतं, तुम्ही जास्त जेवण केलं मग शरीरातलं रक्त मिश्रण पोटाकडे येतं. मग त्या प्रकृतीला पोटातलं अन्न पचवण्यासाठी मेंदूचं रक्त कमी करावं लागतं. आणि मेंदूचं रक्त कमी करण्यासाठी मेंदू झोपी घालावा लागतो. मग तुम्ही बघा, तुम्ही लग्नातलं जेवला असेल, पाहुण्याचं खाल्लं असेल, काय काय माणसं बघा ना असे भाग्यवान, नुसतं गाडीत बसायचंय, शरीर आहे महाराज, आवाज आणि झोप संगच. बरेचसे महाराज लोक जो घोरणं ऐकून ते कीर्तन करतात काय असं वाटतं. माझा अर्थ वेगळा आहे. ज्यांना शरीर सांभाळता नाही आलं ते बुद्धीला आणि तत्वज्ञानाला काय सांभाळणार. मरेपर्यंत ओव्या उपस्थित पाहिजे, त्याचं नाव परमार्थ आहे. विठाला डोळ्याच्या समोर ओव्या नाचल्या पाहिजेत, त्याला म्हणतात अभ्यास केलेला टिकणं. हा केला होता, मी एकाला विचारला, रे असा असा प्रश्न आहे, मला नाही माहिती बुवा. अरे पण शिकलं ना तू, पहिला नंबर आला होता. झालं केलं महाराज. आता तुम्हाला अजून टेक्निक सांगतो. समोर बसलेल्या लोक आमचं जाऊ द्या, जेवढे UPSCचे पुस्तक आहेत ना, UPSC कलेक्टर होण्याचे पुस्तकं, ते सगळे प्रश्न 4थी ते 10वी पर्यंतच्या पुस्तकात आहेत. जेवढे कलेक्टर झाले त्यांना विचारा अभ्यास करताना काय केलं. 4थी ते 10वी पुस्तकाचा अभ्यास केला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर का बीज आहे, ते बीज पकडलं तर कलेक्टर व्हाल. आणि तुमचं काय होतं, पुढचं लक्षात राहतं, मागचं लक्षात राहते. ते बीज आहे. हरिपाठ विसरणं, ओव्या विसरणं, बीज विसरणं हे टेम्पररी आहे सध्या. विनोद लक्षात ठेवणं, कथा लक्षात ठेवणं, व्यथा लक्षात ठेवणं, हे सगळं तात्पुरतं आहेत. जीवनाला उच्च करणारा जो भाव आहे तो कायम लक्षात राहिला पाहिजे. महाराज आमच्याकडून होत नाही, प्रार्थना करा, तुझे कृपे सिद्धी जाओ. आज सांगितलंस ना तू, हे सिद्धी जाण्याकरता तुझी आम्ही प्रार्थना करतो. भाव उपजलेला आहेत, तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे, परमार्थ टिकला पाहिजे. जनता येणारी जाणारी आहेत महाराज. म्हणून मी तुम्हाला पहिल्या वेळेस म्हटलं होतं की राजकारणी लोक बघा आयुष्य खर्च करतात, कंटाळत नाही ते प्रवासाला. छोटे छोटे कामं असू द्या त्यांचे, रात्रचे रात्र जाताना येताना दिवस प्रवास करतात, मग जाऊन ते सत्ताधारी होतात. त्यांचा चालण्याचा अभ्यास करा, प्रवासाचा अभ्यास करा, झेपतच नाही. मी एका महाराजाला 2 दिवस बरोबर ठेवलं, 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मग काय म्हणजे एवढा प्रवास आपण करत नाही, मग कशाला नाव ठेवतो घडाला. प्रवास होत नाही. मुंबईहून औरंगाबाद, औरंगाबादहून पुन्हा मुंबई, नाही म्हणजे आपल्याला जमत नाही. कुणी सांगितलं कुठाला करायला, मग गप बस. मग पायावरचा ढीग बघू नको, मग आकडे बघू नको. हे जर करायचं असलं, उपजाला भाव तो टिकला पाहिजे. गीतेमध्ये फार सुंदर शब्द आहे, तो भाव टिकवणं म्हणजे एकेह कुरुनंदन, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह. एकाच सिद्धांतावर ठाम असलं पाहिजे. बहुशाखा
म्हणजे अव्यावसायिक लोक आहेत ना, रोज वेगळं सुचतं. काही काही मुलं आहेत आमच्या आळंदीमध्ये, सकाळी सकाळी 5 वाजता पखवाज वाजवतात, 7 वाजता पाठाला जातात, 12 वाजता जेवतात, 2 वाजता गायनाच्या क्लासला जातात आणि संध्याकाळी 6 वाजता जिमला जातात. बहुशाखा. आणि 10 वर्षांत कशातच काही नसतं. गायन येत नाही, एक ठिकाणी मन नाही, आणि एक धरीला चित्ती, एकच तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि तो भाव जन्माला येण्यासाठी पुण्य पाहिजे, म्हणून चांगलं वागावं लागतं. विठाला 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 विठाला. तुम्ही मला महाराज याने काय होणार आहेत? तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता मजईसे करी, आता मजईसे करी. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता मजईसे करी, आता मजईसे करी. फार गोडा मग. अरे भाव उपजला ना, बघा गीतेच्या विरोधातला अभंग आहे हा. भाव उपजला ना, मग लाभ सांगितला. गीता सांगते कर्म करा पण फळाची अपेक्षा, तुकोबाराय म्हणतात लाभ नाही या परत, फळ आहे. एक भाव उपजला पाहिजे, तो जर टिकला ना तोच लाभ आहे. आणि त्या एका कामासाठी जग तुमच्या पाया पडतं. एवढं विशेष आहे जीवनामध्ये. एकाने कीर्तन ऐकलं गडावर, अट्टल दारुड्या होता, दारूशिवाय जमतच नव्हतं. खरवंडी उपजला भाव, महाराज उद्यापासून दारू बंद. 20 वर्षाची सवय, काम करत जात, आणि नेमकं त्याच्या घराकडे जाताना दुकान दारूचं. पण त्यांनी ठरवलं, रात्री कीर्तन ऐकलं पण उपजला भाव पक्क. आणि चमत्कार बघा, त्या दुकान जसं जसं जवळ येत होतं तसं तसं तो कट्टर होत होता. नाही जायचं, जवळ येते, नाही जायचं, जवळ येते. आणि असं ते मनात, आता ती सवय 20 वर्षाची. महाराज तुम्हाला काय नावं ठेवतं, तुमचंच आहे ना. आता तुम्ही कीर्तनाला बसला, सकाळी ग्रामपंचायत लागू द्या बरं, कसली समानता, कसलं काय आलं, लगेच सकाळी काउंटिंग सुरू. इथं इतकी मतं, तिथं तितकी मतं, उपजाला काय. ह्याला कट्टरता लागते, याला प्रारब्ध लागतं महाराज. आणि कसं तरी दुकानाचं गेट त्यांनी बघितलं आणि मनाला आवरून पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यांनी श्वास टाकला. 20 वर्षात जे घडलं नाही त्याच्यावर आज विजय मिळवला. चल या खुशीत दारू पाजतो. विठाला विठाला. जे 20 वर्ष करू शकला नाहीत असा पुरुषार्थ आज झाला. काय उपजला? कट्टरता. ठरवलं ना इतकं पक्क पाहिजे की ते बदललंच नाही पाहिजे, म्हणून तो कोपराय घडले. एकदा संसार सोडला, जाळोणी संसारा बैसलो. एकदा सोडला पुन्हा नाहीच. एक लक्षात ठेवा, एक कट्टरता आहे. आणि त्याला देवाची प्रार्थना, देवाला प्रार्थना करावी लागते. देवा, चुकून भाव जन्माला आलाय, ह्या भावाला, या भावनेला तू टिकव. आणि ते टिकवण्यासाठी त्या एरियामध्ये लोक राहावं लागतं. जर विद्वान असाल ना तर मूर्ख माणसं जवळ करता येत नाही. आणि मूर्ख माणसं रागवल्याशिवाय राहत नाही. का त्यांच्या विरोधामध्ये अभ्यास करायला बसलं, महाराज जाऊ द्या ना, किती दिवस करताय.
माझं सांगतो तुम्हाला, मी सुरुवातीला अभ्यास करत होतो. जेव्हा अभ्यासाला लागलो 78ला, तर 98ला आमच्या घरातले लोक विचारायले, महाराज किती दिवस अभ्यास करताय? आम्ही ऐकलं अभ्यासाने डोकं खराब होतं. उपजाला काय भाव आहे बघा, काय विचार आहे त्यांचे, किती दिवस 98ला. अरे पण अजून राहिलंय थोडा 2-3 वर्ष, करू दे जरा, काय गरज काय, किती दिवस, जन्म गेलं ना, तारुण्य गेलं ना. याचं नाव आहे संगत. मरेपर्यंत जो विद्यार्थी असतो त्याला विद्वान म्हणतात. नाही तर हेच कीर्तन दुसरीकडे, दुसरंच कीर्तन तिसरीकडे. आमचा एक मित्र आहे, तो आयुष्यभर 2च कीर्तन, काल्याचं कीर्तन आणि आदल्या दिवशीचे कीर्तन. पूर्वी असं असायचं आमच्या काळामध्ये, काल्याचं कीर्तन आणि संध्याकाळचं कीर्तन एकच ठेवायचं, एक पाकिट देता यावं म्हणून. 2 कीर्तन, कुठेही गेले की 2 कीर्तन, संध्याकाळी सकाळी, संध्याकाळी सकाळी. संसार झाला हो त्याच्यावर उपजाला. 3रं कीर्तन मी विचारलं, चाललं कसं काय? एक गाव आहे का म्हणे महाराष्ट्रात, आणि त्या काळात रेकॉर्डिंग नव्हती. आता हाच अभंग तुम्ही पिंपळनेरला ऐकला, हाच अभंग तुम्ही आज ऐकताय, सेम असतं तर तुम्ही लगेच उठले असते. मटेरियल वेगळं आहे, नाही जरा अभंग सेम आहे पण मटेरियल वेगळं आहे. पण त्याच्यासाठी कट्टरता लागते, त्यासाठी अभ्यास लागतो, त्यासाठी जीवन लागतं. काय नाही सांगितलं हे पण कळायला पाहिजे. काही कीर्तनकार मी बघितलेत, जिथं खा करतात ना तिथंच ते खा करतात, खोकला नसला तरी खा करतात. हे का असतात माहिती का? यांच्या कुळातलं ते प्रकरण. विठाला टेप लावा, त्यांचा टेप, आणि त्यांना कीर्तन करावं आणि टेप लावा. 1 मिनिटामध्ये फरक पडणार नाही, दोघांचा आवाज एकाच वेळेस सारखा येईल. महाराज माझा अर्थ चुकीचा आहे, लाभ होत नाही या लोकाला. भुक्तये न तू मुक्तये म्हणतात. लोकप्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल, मान मिळेल, पण जो सन्मान असतो तो सन्मान नाही मिळत. जर रोज भाव टिकला, शेवटपर्यंत टिकला ना तुम्हाला, शेवटीचा गोड भाव शेवटचा दिस, गोड भाव शेवटचा दिस, गोड भाव शेवटचा दिस. जेवढे डॉक्टर आहे, जेवढे वकील आहे, जेवढे कलेक्टर झालेले आहेत, यांच्या चरित्राचा तुम्ही अभ्यास करा. तो भाव टिकलेला आहे त्यांचा. तरुणपणामध्ये 1000 प्रलोभन असताना देखील वेळेवर लक्ष देऊन 12-12 तास, 16-16 तास लाईटीच्या खाली अभ्यास केलेला आहे. तुम्ही सगळ्या मोठ्या लोकांची चरित्र ऐका. रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली अभ्यास केला आहे. आता घरात लाईट आहे, टेबलवर लाईट आहे, टेबल लॅम्प, तरी ते पोरगा अभ्यास करत नाही. म्हणून खूप अवघड आहे बरं का. महाराज लोकांची पोरं महाराज होणं खूप अवघड गोष्ट आहे. उपजाला हाच भाव नाही उपजत. कोणत्याही नेत्याची मुलं, कष्ट करणाऱ्याची मुलं होणं अवघड आहे. सुविधा मिळतात, भाव जन्माला येत नाही. आपल्याला हे करतो, कशा करता करायचं म्हणते. गरिबी असते, सलते ती, कलेक्टर होतो, त्याला गाडी मिळते, बंगला मिळते, त्याच्या पोराला जन्माला आल्यानंतर ते मिळालेलं असतं. तो म्हणतो कष्ट कशाला करायचे. भावच जन्माला येत नाही. ऐश हे जीवन नाही आहे माणसाचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे जीवन नाही. जीवन काय? लाभ नाही या परता. जो भाव उपजला आणि तो जर टिकला ना, शेवटीचा दिवस गोड व्हावा. तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ना, चांगलं राहण्यासाठी कष्ट करावं लागतं. तुम्हाला डॉक्टर म्हणून घ्यायचे ना, 4 वर्ष कष्ट करावे लागतील. कष्ट 4 वर्षानंतर लोक तुम्हाला डॉक्टर म्हणतील. भागतं का तेवढ्यानी? बोला ना. 4 वर्ष झाले, डॉक्टर पदवी मिळाली, प्रॅक्टिस कोण करणार? प्रॅक्टिस म्हणजे कट्टरता.
जे शिकलात तुम्ही ते मरेपर्यंत तुमच्या लक्षात ठेवणं म्हणजे कट्टरता आहे. नाहीतर 2 वर्ष गुण आला. बरेच डॉक्टर आहेत ते आणि माशाच आहेत त्यांच्या दुकानामध्ये. जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघा काहीच नाही तेच कधी आपले पेपर वाचतायत जगात कुठं. अरे तू कोण आहेस? डॉक्टर आहेस. माणसं वाचणं, राजकारण काय वाचतो? लाभ नाही या पण. म्हणून हे जो अभंग आहे ना, या अभंगाचं एवढं पतन झालंय. याजसाठी केला होता हा अभंग लग्नाचा आहे. याजसाठी केला होता ठास, शेवटीचा दिस लग्नाचा अभंग आहे हा. आणि 10व्याला वापरतात. त्याचं चरण बघा. तुका म्हणे मुक्ती परिडिली मी मुक्ती, तुकोबर आहे म्हणतात मी मुक्ती बरोबर लग्न करतोय. आता 4 दिवस आहेत ना पुढचे माझे हनीमूनचे. वाईट नका वाटून घेऊ. आता दिवस 4 आणि तो वापरतात कुठं 10व्याला. आणि तुम्हाला वाटतं हाच अभंग आहे, त्याला वाटतं चांगलं झालं. अरे कुठं पतन आहेत? त्या अभंगाने तुझी संगत केल्यामुळं तो पतित झाला. विठाला आता निश्चिंतीने पावलो लाभ नाही या परता. निश्चिंत राहण्यासाठी कष्ट आहेत. 2-4 एफड्या टाका, पुढचं जीवन निश्चिंत राहतात महाराज. कमवून ठेवा. किती करोना येऊन इथं काही येऊ, ज्यांनी साठवण केलेली आहेत ते बिंदास असतात. शेतकरी करोनामध्ये उपाशी मेला नाही महाराज. 4-4, 5-5 पोती धान्य पडलेले त्याच्या घरात. मेले शहरातले लोक, ज्ञानी लोक. 2 दिवसाचं दळून आणलेलं आहे. पावशेर डाळ, 2 बटाटे, 2 मिरच्या आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन. आणि ही सवय लय वाईट. हल्ली 2-4 ॲप निघालेले आहेत. ऑर्डर करा, घरात जेवण मिळते. मी तरी करोना टायमाला म्हणतोय 2-4 बटाटे आणि 2-4 दिवसाचं होतं. पण आता तर अजिबात नाही. घरी गेले की ॲप करतात, तुमचं जेवण हॉटेलातून येतं. आता तर घरात काहीच नाही. चहा नाही, साखरही नाही. ऑर्डर केली की चहा येतो, ऑर्डर केली की काय येतं. नाही कळालं तुम्हाला? त्या ऑर्डरच्या नादामध्ये आळशी झाला तर शरीर खराब झालं तुमचं. लाभ नाही या परता. आणि याच्या पुढचा एक टप्पा तुम्हाला, शेवटचा टप्पा सांगतो. जो भाव आहे ना त्याचं स्वरूपच तुम्ही असता. सद्भाव जन्माला आला संत व्हाल, दुर्भाव जन्माला आला दुर्योधन व्हाल. भाव चुकला तुम्ही चुकाल. आणि जस यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जसं तुमचं अंतःकरण असेल तसं तुम्ही व्हाल. देवाची भावना करा, लोक भगवान बाबा आणि वामन भाऊ सारखे तुम्हाला देव मानतील. हा भावनेचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा, हा माणसंच आहेत पण भाव बदलला, पूज्यत्व आलं. जे पूज्य आहेत त्यांचे लफडे ऐकले, भाव संपला. म्हणून उपजला भाव परमार्थाच्या विषयी, माऊलीच्या विषयी, ज्ञानेश्वरच्या विषयी भाव उपजला. तो भावच फळ देणार आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर म्हणा, चाल म्हणा. हा तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे